नमस्कार. वुमन्स 24 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संवाद स्वच्छंद सखीचा या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत आपल्या खास सखीला निशा प्रधानीला. काय करतात ताई? तर ताई करतात शिवशाही पैठणींचा बिझनेस. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वुमन्स 24 चॅनलचा सगळ्यात महत्त्वाचा जो दृष्टिकोन आहे तो महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं असणं. आणि अगदी त्याच दिशेने जात आपण आज निशा प्रधान यांची मुलाखत घेतो आहे. आणि त्या मुलाखतीचं वैशिष्ट्य हेच असेल की ताई ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या क्षेत्राला पुढे नेणं, तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्या बिझनेसला उच्च भरारी देणं. ताई नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम एक छोटासा परिचय तुम्ही आमच्या दर्शकाला द्यावा. नमस्कार, मी शिवशाही डायमंड लीडर निशा प्रधान, शिवशाही पैठणी येवला इथून मी ऑनलाईन काम करते. आता मला काम करता करता 6 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर मी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर किंवा भारताबाहेर सगळ्या महिलांना मी बिझनेस पण शिकवते आणि त्यांच्या घरापर्यंत आपल्या ज्या येवल्याच्या पैठण्या आहेत त्या घरपोच पोहोचवते. ताई आता बोलता बोलता तुम्ही बोललात, मी तुम्हाला म्हटलं की एक छोटासा परिचय तुम्ही आमच्या दर्शकांना द्या. तर तुम्ही बोलला की डायमंड हा शब्द तुम्ही यूज केला. तर हा डायमंड म्हणजे काय? तुम्ही म्हणजे आमच्या दर्शकांना थोडं सांगाल का की डायमंड हे काय आहे, कशात डायमंड आहे ते? डायमंड म्हणजे अशी गोष्ट आहे की जसं आता आपण काम करतो पण बिझनेस म्हटलं की लगेच काही दिवसात सोडून देतात, पण तसं नाही. आम्हाला ज्या नवीन नवीन गोष्टी शिकवण्यात आल्या आहेत आणि ज्या गोष्टीमधून आम्ही पुढे गेलेलो आहेत तिथे आम्हाला डायमंड म्हणून म्हणजे शिवशाही पैठणीने आम्हाला एक पुरस्कृत एक शब्द म्हणून दिलेली आहे. तुम्ही एक डायमंड बिझनेस वुमन आहात. हा, एक्झॅक्टली डायमंड लीडर. त्याच्यामुळे छान, खूप छान. म्हणजे खरं तर शिवशाही येवला पैठणी यांनी हा जो कन्सेप्ट क्रिएट केलेला आहे की महिला बिझनेस करत आहे आणि त्या ग्रोथ करत आहे, तर त्यांना एक लेवल वाईज घेऊन चला. म्हणजे डायमंड हा शब्द खरं तर तुम्हाला सूट पण होतो आहे. कारण बिझनेस सगळेच करतात, जसं की त्यांनी म्हटलं की बिझनेस काही महिला सुरू करतात नंतर सोडून देतात, त्याला पुढे जात नाही. पण शिवशाही पैठणी त्यांना डायमंडचं स्वरूप देऊन त्यांना आणखी त्याच्यामध्ये निखार आणण्याचा प्रयत्न करत असतात, बरोबर? काय वैशिष्ट्य आहे ते शिवशाही पैठणीमध्ये? शिवशाही पैठणी म्हणजे शिवशाही हा एक ब्रँड झालेला आहे. आता जसं पैठण्या फक्त त्यांनी आपल्या शॉप पर्यंत किंवा याच्यापर्यंतच मर्यादित ठेवलेल्या आहेत. पण काही मुळे म्हणजे जसं कोरोना आला, कोरोनामुळे जे आमचे शिवशाहीचे ओनर आहेत शुभम नाकोड सर, त्यांच्या मनात एक संकल्प आलेला आहे की आता ज्या घरबसल्या महिला आहेत त्या बाहेर जाऊन काम करू शकत नाही, तर त्यांच्यासाठी त्यांनी हा कन्सेप्ट काढलेला आहे आणि इथून त्यांनी महिलांना घर बसल्या रोजगार मिळवून दिलेला आहे. क्या बात आहे. त्याच्याबरोबरच त्यांनी त्यांचं अस्तित्व कसं निर्माण करायचं ते सुद्धा शिकवलेलं आहे. खूप छान कन्सेप्ट आहे ते. कारण काय आहे, आमच्या पण आमचं जे चॅनल आहे वुमन्स 24 याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच महिला आम्हाला विचारतात की ताई आम्हाला घरून बसल्या काही काम जमेल का? कारण कुटुंबाची जबाबदारी असते. तर नक्कीच मला तरी वाटते की तुम्ही जसं आता बोलताना बोलले की तुम्ही बिझनेस देखील शिकवता. तर आमच्या चॅनलला अशा बऱ्याच महिला जोडलेल्या आहे, गरजू महिला जोडलेल्या आहे. तर नक्कीच आपण एक छोटासा सेमिनार आपण तुमच्यासाठी लावू आणि त्या सेमिनारच्या माध्यमातून जितक्या महिला या बिझनेस क्षेत्रामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी इच्छुक आहे, तर नक्कीच तुमचा हा कन्सेप्ट आहे तर तो आमच्या माध्यमातून कुठेतरी महिलांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा मी तुमच्याकडनं तरी ऍटलिस्ट आता तरी करते आहे. पुढे बघूयात आपण कसं आपल्याला पुढे जाता येईल ते. ताई मला एक विचारायचं होतं की ह्या बिझनेस मध्ये तुम्ही कशा काय आल्या? म्हणजे हाच का, आणखी दुसरा का नाही? आता कसं कोरोनाचा काळ चालू होता, आपण बाहेर पडू शकत नाही, तर असंच सर्च करता करता मला ही कन्सेप्ट दिसली. या कन्सेप्ट दिसल्यामुळे आता असं वाटलं एक मेसेज किंवा कॉल करून बघावं की पुढे काय होते ते बघूया आपण. पण मी कॉल केला, बघितला आणि मी इझिली त्यामध्ये निघून गेली. जसं जसं त्यामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं तसं तसं मी ती गोष्ट करत गेली आणि करता करता मला आता पण वाटत नाही की मी इथपर्यंत येऊ शकत होती म्हणून. आता जसं फक्त सेलिंग करणे एवढंच राहतं ना, तर त्याच्या पुढे नाही. ऍक्च्युली आम्हाला जेव्हा तुमचा रेफरन्स आलेला त्यावेळेला आम्हाला असं सांगण्यात आलं की ताई शिवशाही पैठणीचा बिझनेस करतात, है ना? रत्नमाला पाटील यांनी तुमचं नाव मला सुचवलेलं होतं आणि बऱ्याच एक्झिबिशन्स मध्ये पण मी तुमचं नाव ऐकलेलं होतं आणि 1-2 एक्झिबिशन मध्ये आपली भेट पण झालेली आहे. खरं तर मला ऍक्च्युली हे कन्सेप्ट क्लिअर नव्हतं आणि आता तुम्हाला भेटल्यानंतर ऑलमोस्ट क्लिअर झालं आणि माझ्या दर्शकांना देखील क्लिअर झालं. माझ्या ज्या मैत्रिणी घरी बसून बघते आहेत
तर नक्कीच त्या देखील आता तुमच्यासोबत जुडतीलच. आमच्यासोबत तर जुळलेल्याच आहे, तुमच्या बरोबर पण जुळतील. ताई मला एक आणखी याच्यामध्ये असं विचारायचं होतं, की आमच्या चॅनलकडनं तुम्ही काय अपेक्षा करता? की तुम्ही इथपर्यंत आलात, ठीक आहे. आज आपण मुलाखत घेतो आहे, तर मुलाखतीच्या दरम्यान ज्या मैत्रिणी आज आपल्याला बघते आहेत, ज्यांना बिझनेस करायचा आहे, हं. तर आमच्या चॅनलकडनं त्यांच्याकरिता तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता माझं असं म्हणणं आहे, की आता बऱ्याच जणी करू शकत नाही. तर माझं म्हणणं आहे, की त्यांनी करावं. हं, त्यांनी करावं, पुढं जावं. कारण आता पैठणी म्हणजे हे महावस्त्र आहे महाराष्ट्राचं. हं, आता याला आपण इम्पोर्टन्स दिलं पाहिजे. कारण बाकीचे ज्या गोष्टी आहेत, आपण त्या वापरतोच. पण पैठणीसाठी आधीच्या ज्या महिला आहेत, खूप म्हणजे उत्सुक असायचे, की मला एक तरी पैठणी विकत घेता आली पाहिजे. हं, पण आता तसं नाही झालेलं आहे. आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला घरपोच मिळू शकते हं, आणि ती तुम्हाला योग्य दरात मिळू शकते. हं, 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 आता मला पैठणीचं एक वैशिष्ट्य आणखी सांगायचं आहे, की जी हँडलूम पैठणी राहते, जी हातमागावर बनवलेली हं, हं. राहते, त्याला बनवायला साधारण 20 ते 25 दिवस लागतात आणि त्या पैठणीची किंमत 20,000 म्हणजे 20,000, 22,000 किंवा त्याच्या पुढे पण असू शकते. जसं त्याचा कालावधी किंवा जशी रेशीम आणि जर जी वापरली जाते, त्याच्यानुसार त्या पैठणीची किंमत वाढत जाते. तर स्वप्नातली पैठणी जर घ्यायची असेल, तर नक्कीच 10,000-20,000 च्या वर नक्की घ्यावी. त्याच्याच्याने नक्की. आपलं जे आहे मन भरून जाईल त्या तसं तर पैठणीने. कसं आहे ना, साडी म्हटलं की आपला वीक पॉइंट आहे. हां. साड्या दिसल्या की मग त्या घ्यावंच वाटतं. मग त्यातली त्यात तर कुठलाही शुभप्रसंग आपल्या घरी असला की सगळ्यात पहिले जर डोक्यात काही येत असेल, तर ती येते पैठणी. पैठणी. आणि जर पैठणी खरी पैठणी आता तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये डुप्लिकेट पैठणी हो. पण येत आहे. पण आता जर आपल्याला खरी पैठणी जर हवी असेल, तर नक्कीच तुम्हाला ताईंशी संपर्क करावा लागेल. म्हणजे तुम्ही ओरिजिनल पैठणीपर्यंत पोहोचू शकाल. आणि ताई परत एक तुम्हाला विचारायचं होतं, की शिवशाही पैठणी ही छत्रपती शिवाजी महाराजांना कुठेतरी जोडते आहे, हो. है ना? माझ्या जिजाऊंना जोडते आहे, बरोबर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातलं महावस्त्र आहे हे महावस्त्र. देखील तुम्ही बोललात. तर या छत्रपती शिवाजी महाराजांनी जोडलेली ही पैठणी, माझ्या जिजाऊंसोबत जोडलेली ही पैठणी आपल्या अमरावतीमध्ये सध्या तरी किती राज्य करतीये? आता कसं झालं आहे, पैठणीचे भरपूर प्रकार निघालेले आहे. पण पैठणीला जो आता मान भेटतो, आता तो सगळ्यात जास्त आहे. हं, जसं पैठणी पेशवे काळापासून आलेली आहे, तर पहिली जी पैठणी आहे ती पेशवाई पैठणी आहे. पण आताच्या ज्या पैठण्या आहेत, त्या आणखी सुंदर आहे आणि पेशवाईला तर कोणीच मागे टाकू शकत नाही. क्या बात है! खरं आहे. आणि जर ओरिजिनल पैठणी जर तुम्हाला ओळखायची असेल, तर जी हातमागावर जी पैठणी तयार होते, त्याची जी दोन्ही साइड आहे, हं, आत आणि बाहेर जी दोन्ही साइड आहे ती सारखी राहते. अच्छा. जसं पदर, बॉर्डर हं, दोन्ही हं, हं, साइडला हं. सारखी राहते. हं, हं. तरच ती ओरिजिनल पैठणी समजावं. अच्छा. म्हणजे याच्यातली जी ही पैठणी आहे ही ह्या बघा, सेमीमध्ये येतात. सेमीमध्ये या येतात. ओके. सेमीमध्ये आहेत. हां. कारण ह्या मशीन मेड राहतात. हं, हं, पण हं. ज्या 20,000, 22,000 च्या ज्या पैठण्या असतात, हं, हं. 1,00,000च्या, त्या 1,50,000च्या, ओरिजिनल त्या पैठण्या. ओरिजिनल पैठणी असतात. हं. असं नाही की 1,50,000 पर्यंतच पैठणी आहे. तुम्हाला त्याही 2.5 पेशवे. लाख, 4,00,000 तुम्हाला कितीपर्यंत पण पैठणी मिळू शकते. मस्त. आता तशा ज्या लाखाच्या वर ज्या पैठणी आहेत, त्या 18 ते 24 महिने फक्त बनवायला लागतात. बनवायलाच. बनवायला लागतात. बरोबर आहे. म्हणून त्याची किंमत देखील आणि तेवढी आहे. त्याच्यामध्ये सोन्याची जर पण वापरलेली असते ओरिजिनल. अरे बापरे! रेशीम पण ओरिजिनल वापरलेलं बापरे! असतं. जे म्हणजे महिलांना दोन्ही वस्तू आवडतात. सोनं पण आवडतं आणि साड्या पण आवडतात. त्यातही पैठणी. म्हणजे सोनं जडीत पैठणी. कोणाचं स्वप्न नसेल हे. नक्कीच. भविष्यात मला असं वाटते कधी ना कधीतरी आपण ती साडी नक्की वेअर करू, असं मला वाटते. ताई खरं तर आणखी तुम्हाला काही सांगायचं आहे आमच्या दर्शकांना? वेगळं काही तुमचं वेगळं काही पैठणीबद्दल किंवा आणखी काही मत असेल तुमचं ते? आता शिवशाहीमध्ये फक्त पैठणीच नाही आहे, हं, असं माझं म्हणणं आहे. पैठणी व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी आहेत. जसं लहान मुलींचे ड्रेसेस, हं, जे पैठणीपासून बनवलेले असतात. जेंट्स जॅकेट राहते, त्याच्यानंतर बटवा राहतो. हं, हं. अ, पूजेमध्ये घालण्यासाठी जी टोपी राहते, ती पण पैठणीपासूनच बनवलेली असते. अशा बऱ्याच ज्या वस्तू आहेत, त्या पैठणीपासून तयार झालेल्या आहेत. हं, हं. त्याच्यामुळे आपण असं नाहीये, की फक्त साडीच नेसवू शकतो. त्या व्यतिरिक्त पण गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर कसं आहे, तुम्हाला फॅमिली कॉम्बो करायचा असेल, हं. पैठणी साडीपासून हं, हं. जसं जॅकेट झालं, लहान मुलीचा ड्रेस, तर आपण तो पण कॉम्बो तयार करून देतो. मस्त. हो. ते सगळं
एवढ्यावरून तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आजकाल तर रीलचा जमाना आहे, तर कुठेतरी कॉम्बो घेऊन फॅमिलीने हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत, नाही का? आणखी याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही सांगायचंय? तर आज आपण होतो निशाताई प्रधान यांच्याबरोबर आणि आपण त्यांच्यासोबत ज्या गप्पा गोष्टी केल्यात, त्या गप्पा गोष्टींमध्ये आपल्याला कळलं की येवला पैठणी आणि तिचं महत्त्व आणि येवला पैठणी ओरिजिनल कशी आणि डुप्लिकेट कशी हे पण आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं. नक्कीच मला असं वाटतं की इथे बघत असलेल्या प्रत्येक महिलेला हे माहिती पडलं असेल की पैठणी कशी घ्यायची ती. आणि जर कुणाला घ्यायची असेल, ऑनलाईन घ्यायची असेल, ऑफलाईन घ्यायची असेल, तर ताईंना तुम्ही संपर्क करू शकता. आणि अशाच नवीन नवीन मुलाखतीकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.